तर राजगुरुनगर शहरात 2 चिमुकल्या मुलींचा अमानुषपणे खून करण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। दरम्यान चिमुकल्या मुलींचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा मागण्या मयत चिमुकलीच्या नातेवाईकांनी आणि भटक्या विमुक्त जमाती संघटनांनी राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये केल्या। तर कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय बालिकेवरती अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी या दोघांना कोर्टाने 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणी नवे खुलासे होत असून आता आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। आरोपी विशाल गवळीवरती याआधी अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्याच्या जेल वाऱ्या सुद्धा झालेल्या आहेत। मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे गुन्हे करून तुरुंगात गेलेला विशाल लगेच बाहेर सुद्धा येत होता। त्याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असून तो दाखवून त्याच्या आधारेच तो जामीन मिळवत असल्याचं समोर आलेलं आहे। मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून गवळी याने आतापर्यंत 2 वेळा जामीन घेतल्याची माहिती समोर आली आहे। हा दाखला त्याला कोणी दिला आणि त्याने तो कसा मिळवला याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंत 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी। गुन्हा घडल्यानंतर सदरचा आरोपी हा रेल्वे मार्गे बुलढाणा शेगावमध्ये पळून गेला होता। त्या अनुषंगाने क्राईम ब्रांचने त्याला अटक केली। विशाल गवळी या आरोपीवर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सर्व केलेली आहे। मेंटल सर्टिफिकेटच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। 100% याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी आम्ही हा जो इथे जी घटना अर्थात पोलिसांनी तर दिलीच असेल, पण आम्ही सुद्धा आमच्याकडनं ही जी नोंद आहे ही आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्की पोहोचवू। देणाऱ्या डॉक्टरांचं काय जे अशा पद्धतीने तेच सांगतेय मी, आज आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू। कोणी सर्टिफिकेट दिलं, कुठल्या डॉक्टरने दिलं, असं अजून किती जणांना दिलं, या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे, विरोधी पक्ष असू दे, या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे। अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना, अशा प्रकारचे जे काही नराधम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशास तसा। आणि बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं। जळगावमध्ये भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली। अपघातात मुलासोबत असलेले बहीण आणि मामा जखमी झालेत। दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यवतमाळच्या सहकार क्षेत्र डबघाईला येऊन सामान्य नागरिकांच्या ठेवीवर डल्ला मारण्याचं काम असल्याचं चित्र आहे आणि गेल्या 2 वर्षात 300 कोटींच्या वर ठेवीवर डल्ला मारण्यात आलाय आणि 10 वर्षात 9 सहकारी बँक आणि पतसंस्था यांच्याकडून 400 कोटींच्या ठेवी बुडाल्या। राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। अपहरण करून हत्या तसंच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडण या 4ही प्रकरणांचा तपास आता सीआयडी वर्ग करण्यात आलाय। चिपळूणमधील धवल व्यापारी संकुलमध्ये नाताळ सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी चिपळूणमधील चिमुकल्यांनी सांताक्लॉज आणि जीनसोबत धमाल मज्जा मस्ती केली। धवल व्यापारी संकुलमध्ये अचानकपणे साजऱ्या झालेल्या या नाताळची शहरातील नागरिकांनी देखील मजा लुटली। लातूर शहरातील बहुचर्चित बालू डोंगरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद घुगेला उत्तराखंड येथील हरिद्वारमधल्या एका आश्रमातून लातूर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज डॉक्टर प्रमोद घुगेला लातूरच्या न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं डॉक्टर प्रमोद घुगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
लातूर जिल्ह्यातील तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली होती. त्यांच्या शेतजमिनीवर दावा करण्यात आला होता, मात्र त्यात आता या शेतकऱ्यांना दिलासा देणारी घडामोड झालेली आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी या गावात जात शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. परभणी आणि बीड प्रकरणी सरकार आरोपींवर कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. दोन्ही कुटुंबावर होणारा अन्याय थांबला पाहिजे असं त्या म्हटलंय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नरहरी झिरवाळ पहिल्यांदाच दिंडोरीमध्ये दाखल झाले. दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवर चक्क मनसेचा झेंडा दिसून आला, तर याच ठिकाणी भाजपचा झेंडा नसल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय. 27 जानेवारीपासून देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचे कार्ड वाटप केले जाणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी परभणीतील दलित आंदोलक आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवला असून त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल असं राजू वाघमारे यांनी सांगितलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भरत गोगावले किल्ले रायगडवर दाखल झाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असंही ते म्हटले. माणिकराव कोकाटेंच्या मालेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांनी मालेगावात बॅनरबाजी केली आहे. सही वक्त पर करवा देंगे हदों को एहसास, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं असा आशय बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीची कामं करायची आहेत. या कामासाठी कल्याण डोंबिवली टिटवाळा शहरांना होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं घेतलाय. रेल्वेतील आसनाच्या आरक्षणासंदर्भात बनावट संदेश तयार करून तोतया तपासणीद्वारे प्रवाशांना गंडा घालत असल्याचा प्रकार समोर आलाय. रेल्वे विभागाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे आणि याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून आसन क्रमांक आरक्षित करून घेऊ नये असं आवाहन रेल्वे प्रवाशाकडून करण्यात आलंय. पिंपरी शहरातील वायू प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसंच ई वाहन वापर धोरणाला चालना देण्यासाठी महापालिकेच्या वतीनं 1500 ई रिक्षाधारकांना 30,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. 6 पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले. भविष्यात हानी टाळण्यासाठी कांदळवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान कांदळवन क्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी काही संस्था पुढे आल्या असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करते. अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी पक्ष्यांचे दर्शन घेत नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटला. बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या